नमस्कार सर्व भावी शिक्षक मित्रांना, मैत्रिणींना, भावांना, बहिणींना. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाविषयी आपण पाहत आहोत. मराठी मधले अतिशय महत्वाचे प्रश्न. ठीक आहे. अध्यापनशास्त्र, मराठीचं अध्यापनशास्त्र आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर हे अध्यापनशास्त्र आपण शिकत असताना जे महत्वाचे प्रश्न आहेत ती प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण त्यासह मी तुम्हाला या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्या महत्वाच्या गोष्टी अशा की मराठी विषय जो टीईटीला आहे आपला, ठीक आहे, टीईटीचा जो मराठी विषय आहे, या मराठी विषयामध्ये तुम्हाला सर्व व्याकरण येत नाही. सर्व व्याकरण येतं का? नाही. या ठिकाणी तुम्हाला व्याकरण येत नाही. तर या ठिकाणी अध्यापन शास्त्रावरील प्रश्न येतात. अशा प्रकारचे अध्यापन शास्त्र येते का? नाही, येत नाही. याचा 5 ते 7% भाग फक्त तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. कशाचा? मराठी व्याकरणाचा. बाकीचा पूर्ण तुम्हाला एक उतारा असेल, कवितेचा असेल, एक म्हणजे गद्य आणि पद्य 2 उतारे असतील. कधी कवितेवर प्रश्न विचारला जाईल तर कधी एखाद्या गद्य आपल्या याच्यावर गद्यावर विचारला जाईल. ठीक आहे. पण जास्तीत जास्त जे प्रश्न असतील ते अध्यापन शास्त्रावर असेल. जसे की बघा, मातृभाषा ही कशाची भाषा म्हणवली जाते? तर ती हृदयाची भाषा म्हणवली जाते. असं पाठ करून ठेवा. कारण की मातृभाषा ही माणसाच्या जन्माने मिळालेली भाषा असते. म्हणून त्यामध्ये त्याची भावनिकता आहे. म्हणून तिला हृदयाची भाषा असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न दुसरा आहे, दृक श्राव्य साधनाद्वारे अध्यापनात कोणत्या एका महत्वाच्या साधनाचा उपयोग करतात? तर कोणत्या साधनांचा उपयोग करतात? ऑप्शन पाहू आपण. इथं प्रश्नाचा या शब्दाचा अर्थ समजूया. दृक श्राव्य. दृक म्हणजे दिसणे आणि श्राव्य म्हणजे ऐकू येणे. म्हणजे दोन्ही घटना एकत्रित घडल्या पाहिजे त्या साधनाच्या मार्फत. ठीक आहे. तर टेप रेकॉर्डर आहे का? नाही. याच्यामध्ये फक्त रेकॉर्डिंग होती. म्हणजे आवाज आतमध्ये घेतला जातो. रेडिओ, याच्यामध्ये आवाज फक्त बाहेर फेकला जातो. फक्त आवाज. आणि दूरदर्शन, या दूरदर्शन मध्ये काय आहे? दूरदर्शन मध्ये दोन्ही गोष्टी घडतात. दूरदर्शन म्हणजे आपल्या घरचं टेलिव्हिजन है ना. यामध्ये काय होतं? दोन्ही गोष्टी होतात. एक तर आपल्याला चित्र दिसतं सुद्धा आणि दुसरं ऑडिओ ऐकू सुद्धा येतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी होतात. श्रवणही होते आणि चित्रही दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. यापैकी नाही, हे पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, कोणती अध्यापन पद्धती ही उत्तम विद्यार्थी अध्यापन पद्धती आहे? ठीक आहे. तर विद्यार्थी अध्यापन पद्धतीमध्ये चर्चा ही अध्यापन पद्धती जी आहे विद्यार्थी प्रधान पद्धती आहे. ठीक आहे. लेखन नाही, परिसंवाद सुद्धा नाही आणि व्याख्यान सुद्धा नाही. व्याख्यान ही शिक्षक प्रधान पद्धती आहे. ठीक आहे. आणि लेखन ही आपली अध्यापन पद्धती नसून ही एक फक्त सरावासाठी आपण या ठिकाणी करू शकतो त्याचा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न चौथा पहा. प्रश्न चौथा जो आहे तो, अध्यापन पद्धतीचा पहिला शोधकर्ता व पुरस्कर्ता कोणास म्हणतात? तर कोणास म्हणतात? हर्बार्ट यांना म्हणतात. ठीक आहे. अध्यापन पद्धतीचा जो शोध लावलेला आहे तो हर्बार्ट यांनी लावलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर अध्यापन पद्धतीमध्ये विषय प्रतिपादन आणि हेतुकथन यास जोडणारी बाब कोणती आहे? तर ती बाब म्हणजे काय आहे? ती बाब संकलन नाही, उद्दिष्टपूर्ती नाही, रसग्रहण नाही. तर याचा आहे प्रस्तावना. प्रस्तावना ही जी आहे विषय प्रतिपादन आणि हेतुकथन या दोन्हींना जोडणारी दुवा असते. दुवा आहे, पूल आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणून प्रस्तावना हे योग्य उत्तर आहे आपलं. ओके. रसग्रहण जे आहे हे विद्यार्थी रसग्रहण करतात शिकवत असताना. उद्दिष्टपूर्ती ही अतिशय एकदम पिरियड संपायच्या जवळजवळ, म्हणजे आपला जो चॅप्टर आहे तो संपत असताना त्याला उद्दिष्टपूर्ती म्हणतात. संकलन हे आपण स्वाध्यायामध्ये याच्यामध्ये त्यांना देऊ शकतो. पण विषय प्रतिपादन सुरुवातीला असते आणि त्यानंतर प्रस्तावना असते आणि त्यानंतर मग हेतुकथन असते. म्हणून या दोन्हीच्या मध्ये जी आहे ती प्रस्तावना असते. ठीक आहे. अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते? अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब जे आहे ते कोणत्या भागात पडते? अध्ययनात पडते, अध्यापनात पडते, का शिक्षणात पडते, का पाठ्यपुस्तकात पडते? तर ते निश्चितच पाठ्यपुस्तकामध्ये असते. कारण की अभ्यासक्रमाचं जे प्रतिबिंब आहे
ते कुठे दिसते आपल्याला? पुस्तकामध्ये दिसते. पुस्तकाशिवाय आपल्याला अभ्यासक्रमच विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही, म्हणून पाठ्यपुस्तक हे अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब असते. ठीक आहे. अध्यापन हे सुद्धा नाही, अध्यापन नाही, त्यानंतर शिक्षण सुद्धा नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. कशाच्या समूहास डेसिकोज संबोध असे म्हणतात? कशाच्या समूहास म्हणतात? तर ते म्हणतात चेतक. चेतकाच्या समूहाला काय म्हणतात? डेसिकोज संबोध असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा. भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव कोणते आहे? भाषा विषयामध्ये कल्पना, अध्यापन, संकल्पना आणि अध्ययन याचे योग्य उत्तर आहे अध्यापन. ठीक आहे. अध्यापनालाच भाषा विषयात काय दुसरं नाव काय आहे? संबोधाचे दुसरं नाव आहे. संबोध म्हणजेच काय? अध्यापन होय. ठीक आहे. त्यानंतर वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे, तसेच ती एक कला आहे, व्यवस्थापन आहे, आनंद आहे, विज्ञान आहे. वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे, तसेच ती एक काय आहे? कला आहे. ठीक आहे. ती काय आहे? कला आहे. अध्यापन, शिक्षक हा एक कलाकार आहे, वेगळ्या विशिष्ट प्रकारचा कलाकार आहे. कारण की शिक्षक कसा बहुआयामी असला पाहिजे, त्याला वेळीच तो एखादा व्याख्यान करता असला पाहिजे, त्याला चांगल्या प्रकारे कथा सांगता आली पाहिजे, त्याला काव्य वाचन सुद्धा जमलं पाहिजे, यासह त्याला वेगवेगळ्या विषयाचा व्यासंग असला पाहिजे, तो अभ्यासू वृत्तीचा असला पाहिजे, त्यासह त्याला अभिनय सुद्धा जमला पाहिजे. कारण की लहान मुलांना शिकवत असताना त्याला वेळोवेळी प्राण्यांची आवाज काढणं, वेगवेगळ्या वस्तूंची त्या ठिकाणी नकल करून दाखवणं, हे सगळं आलं पाहिजे. म्हणून वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे, तसे ती एक कला आहे, आणि त्या कलेला जिवंत करणारा तो कोण असतो? तो असतो शिक्षक. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपला ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. अध्यापनातील मुद्द्यांची सुसूत्र मांडणी म्हणजे प्रश्न 10वा. अध्यापनातील मुद्द्यांची सुसूत्र मांडणी म्हणजे अध्यापन होय, हे कोणाचे मत आहे? तर हे आहे मत रेमेंट यांचं. हे मत कोणाचं आहे? रेमेंट यांचं मत आहे. अध्यापनातील मुद्द्यांची सुसूत्र मांडणी. सुसूत्र मांडणी म्हणजे काय? एका पाठोपाठ एक बरोबर, म्हणजे चुकीचं काही झालं नाही पाहिजे आणि विद्यार्थ्यांना विषय लवकरात लवकर कळला पाहिजे, त्याला सुसूत्र मांडणी म्हणतात. त्यानंतर प्रश्न 11वा. वर्गातील अध्यापनामध्ये कोणाची पंचपदी शिक्षणात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे हार्वर्ड. ठीक आहे. वर्गातील अध्यापनामध्ये कोणाची पंचपदी? हार्वर्ड यांची पंचपदी अतिशय महत्वाची आहे. ठीक आहे, प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न 12वा. मुली हे अनुभवातून काय शिकत असते? हावभाव शिकत असते, भाषा शिकत असते, हसणे शिकत असते, का यापैकी नाही? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे भाषा. मूल हे अनुभवामधून काय शिकत असते? तर भाषा शिकत असते. ठीक आहे. हावभाव हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे, हसणे हा सुद्धा नैसर्गिक गुणधर्म आहे. पण भाषा जी आहे ही कृत्रिम भाषा ज्या माणसानं तयार केली, ही भाषा जी आहे ती अनुभवातून शिकत असते. हळूहळू शिकताना सुरुवातीला मामा, बाबा, पप्पा, दादा असं म्हणते, नंतर नंतर अवघड शब्द बोलायला शिकते. ठीक आहे. प्रश्न 13वा. मुलांना कोणती बाब अधिक मिळाल्यामुळे त्याची भाषा क्षमता अधिक वाढत असते? ज्ञान मिळाल्यामुळे, अनुभव मिळाल्यामुळे, कौशल्य मिळाल्यामुळे, का पुस्तके मिळाल्यामुळे? तर याचं योग्य उत्तर आहे अनुभव. ज्या विद्यार्थ्याला अनुभव जास्त मिळतात त्या मुलांमध्ये भाषेच्या क्षमता अधिक वाढतात, म्हणून त्यांना अनुभव जास्त देणे गरजेचे असते. अनुभव कसे देऊ शकतो आपण त्यांना? भाषणामध्ये सहभागी करून घेणं, कथाकथन करून घेणं, ही वेगवेगळे अनुभव देऊन आपण त्यांच्या भाषा क्षमता वाढवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न. कमीत कमी वेळेत शुद्ध, स्पष्ट आणि वळणदार लेखन करणे म्हणजे काय? कथा लेखन करणे, श्रुत लेखन करणे, अनुलेखन करणे, का गती लेखन करणे? तर याचं योग्य उत्तर जे आहे याला म्हणतात गती लेखन करणे. ठीक आहे. कमीत कमी वेळ म्हणाले म्हणजे आता गती असेल तरच कमी वेळेमध्ये होईल ना.
जास्त गती असेल तर कमीत कमी वेळेत शुद्ध, स्पष्ट आणि वळणदार लेखन करणे यालाच म्हणतात गती लेखन करणे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 15वा आहे, व्यक्तीने स्वतःशी साधलेला संवाद म्हणजे काय? त्याला आत्मचरित्र लेखन म्हणतात, अक्षर सुधारणा लेखन म्हणतात, दैनंदिन लेखन म्हणतात का कथा लेखन असं म्हणतात. तर आत्मचरित्र लेखन हाच त्याचा पर्याय असायला पाहिजे असा माझा प्राथमिक अंदाज आहे, पण नाही. तर हे काय आहे? याचं उत्तर आहे दैनंदिन लेखन. दैनंदिन लेखन, कारण आत्मचरित्राला स्वतःबद्दल लिहिलेली माहिती, स्वतःची साधलेली संवाद म्हणजे आत्मलेखन, दैनंदिन लेखन आहे. यालाच आपण रोजनिशी असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. दैनंदिन लेखन, रोजच्या रोज काल काय घटना घडल्या होत्या त्याबद्दल आज आपण दिवस सकाळी सकाळी लिहून ठेवलं तर काहीच हरकत नाही, त्यालाच आपण दैनंदिन लेखन असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा 15वा प्रश्न जस्ट आपण पाहिलेला आहे. 16वा पाहू. सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे? बाह्यांग, अंतरंग, प्रयोजन यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे बाह्यांग. ठीक आहे. सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे? बाह्यांग आहे. कारण की लेखनाची जी क्रिया आहे ती अंगाच्या बाहेर होते, वहीवर पेनानं लिहिलं जातं हातानं, म्हणून हे बाहेर क्रिया घडणारी आहे, म्हणून याला बाह्यांग असं म्हणतात. सुलेखन हा कोणता प्रकार आहे? लेखनाचा बाह्यांग प्रकार आहे. ठीक आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते? तर 4 रेघी वही, प्रतिभा, वेळ आणि 2 रेघी वही. तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिभा. माणसाकडे एक विशिष्ट प्रतिभा असेल तर तो काव्य लेखन करू शकतो. कारण जहाँ न पहुंचे कवी वहां पहुंचे, जहाँ न पहुंचे रवी वहां पहुंचे कवी असं म्हणतात. त्यासाठीच मग काय, त्याला प्रतिभा आवश्यक असते. त्याच्याकडे विशिष्ट प्रतिभा असली पाहिजे तरच तो कविता लेखन करू शकतो. त्यानंतर निवेदकाची भाषा कोणत्या प्रकारची असावी लागते म्हणजे निवेदन प्रभावी होते? निवेदकाची भाषा, ठीक आहे, तर नम्र असायला पाहिजे, अलंकारिक असायला पाहिजे, उद्रेकात्मक असायला पाहिजे किंवा अहमपणाची असायला पाहिजे. आता उत्तर एक तर नम्र असायला पाहिजे, नाही तर मग अलंकारिक असायला पाहिजे. तर त्याचं योग्य उत्तर आहे नम्र. ठीक आहे. अलंकारिक, नम्र भाषेमध्ये अलंकारिक भाषा आपण वापरू शकतो, पण अलंकारिक भाषेसह त्याच्यामध्ये अतिशय नम्रता असली पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19वा, भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात? तर तो केला जातो नैदानिक कसोटीचा वापर केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी पहा ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. मी थोडस याला झूम करतो. हे पेज थोडस झूम करावं लागणार आपल्याला. ओके, झालेलं आहे झूम आपलं पेज. ठीक आहे. तर कोणतं याचं उत्तर आहे नैदानिक कसोटी. ठीक आहे. नैदानिक कसोटीच्या याच्या माध्यमातून आपण अक्षर लेखनाच्या त्रुटी ज्या आहेत त्या आपण दुरुस्त करू शकतो. ठीक आहे. आता यानंतर बघा 20वा प्रश्न आहे. 20व्या प्रश्नामध्ये बघा अतिशय महत्वाचा आहे. जोड्या लावायच्यात आपल्याला. इथं स्तंभ ए दिलेला आहे, स्तंभ बी दिलेला आहे. ए स्तंभ मध्ये काय चिंतनपर निबंध आहे, बी ला आहे कथालेखन, सी ला आहे शैली, डी ला आहे लेखनाचे मूल्यमापन. इकडं एकूण 5 दिलेले आहेत, म्हणजे एक कोणता तरी बाद होणार आहे. लेखनाचा विशिष्ट पिंड, नैदानिक कसोट्या, मातृभाषा, घटनेचे वर्णन आणि विचारास प्राधान्य. तर चिंतनपर निबंध याचं काय असू शकते? विचारास प्राधान्य हे त्याचं योग्य उत्तर असणार. म्हणजेच ए ला काय असणार? 5 असणार. ठीक आहे. ए ला 5 असणार. त्यानंतर कथालेखन हे घटनेचं वर्णन, लेखनाचा विशिष्ट पिंड, नैदानिक कसोट्या, मातृभाषा नाही, घटनेचे वर्णन. कथेमध्ये काय असते? घटनेचं वर्णन असते, म्हणून याला 4 द्यावं आपण. शैली म्हणजे लेखनाचा विशिष्ट पिंड असतो, त्याला क्रमांक 1 देऊ आपण. त्यानंतर लेखनाचे मूल्यमापन आताच आपण 19वा प्रश्न पाहिला. काय आहे लेखनाचं मूल्यमापन? नैदानिक कसोट्या असतात, म्हणून याचं येणार 2 येणार याला. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. मग पहा A 5 कुठं आहे? सगळ्या जागेवर. B 4 कुठं आहे?
B4 3 जागेवर आहे. त्यानंतर C1 कुठं आहे? C1 2 जागेवर आहे. आणि त्यानंतर लेखनाचे मूल्यमापन 2 D2 कुठं आहे? या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी काय असणार आहे? या ठिकाणी बघा D2 C1 आहे का? हा बरोबर आहे. म्हणजे D2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, D2 हा पर्याय आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा 21वा प्रश्न. लेखकाने स्वतःच्या जीवनाचे केलेले खरेखुरे वर्णन म्हणजे काय? हा, चरित्र, महाकाव्य, आत्मचरित्र, कथा. आत्मचरित्र असं म्हणतात त्याला. लेखकाने स्वतःच्या जीवनाचे केलेले खरेखुरे वर्णन म्हणजे आत्मचरित्र, स्वतःच्या बद्दल लिहिलेलं. प्रश्न 22वा. नाटकाचे लघुरूप कोणते? तर नाटकाचे लघुरूप म्हणजेच काय असतात? एकांकिका असते. ठीक आहे, एकांकिकेलाच नाटकाचे लघुरूप असं म्हणतात. ठीक आहे, जी कमी वेळेमध्ये सादर केली जाते. त्यानंतर बघा प्रश्न 23वा. बालकवयित्री म्हणून कोणास ओळखतात? बहिणाबाई, इंदिरा संत, शांता शेळके, आशा गवाणकर. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे आशा गवाणकर. आशा गवाणकर यांना काय म्हणतात? बालकवयित्री म्हणतात. ठीक आहे, ध्यानामध्ये ठेवा. बालकवयित्री कोण आहेत? आशा गवाणकर आहेत. तर बालकवी सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे. बालकवी कोण आहेत? बालकवी हे जे आहेत, बालकवी त्यांना म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ठीक आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे असं त्यांचं नाव आहे. आणि ते तुम्हाला पाठ असलं पाहिजे, कारण बालकवीवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 24वा. इथं आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे, ए गट आणि बी गट. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी गट ए आणि गट बी च्या जोड्या लावायच्या. ए मध्ये आहे महाभारत, खंडकाव्य, विडंबन काव्य, अमृतानुभव, आयसा हा मी ब्रह्म. यामध्ये कालिदास, ज्ञानेश्वर, नारायण सुर्वे, नाशी फडके, व्यास आणि आचार्य आत्रे. तर महाभारत हे कोण लिहिलेलं आहे? व्यासांनी लिहिलेलं आहे महाभारत. 5 नंबर येईल त्याला. खंडकाव्य कोणी लिहिलेली आहेत? खंडकाव्य कालिदासांची खंडकाव्य आहेत का? बरोबर आहे, 1. त्यानंतर विडंबन काव्य कोणी लिहिलेलं आहे? आचार्य आत्रे, व्यास, नाशी फडके, ज्ञानेश्वर, अमृतानुभव, आयसा मी हा ब्रह्म. तर विडंबन काव्य जे आहे, विडंबन काव्य जे आहे, पहा विडंबन काव्य, विडंबन काव्यासाठी काय लागेल बघा. विडंबन काव्य हे आचार्य आत्रेंचं आहे. ठीक आहे, बरोबर आहे, आचार्य आत्रेंचं आहे. अमृतानुभव जे आहे, अमृतानुभव जे आहे ते ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मी साठी आयसा मी ब्रह्म, आयसा मी ब्रह्म हे लिहिलेलं आहे नारायण सुर्वे यांचं आहे. बरोबर आहे, नारायण सुर्वे यांचं आहे. म्हणजे 5 1 6 2 3 कुठं आहे? 5 1 6 2 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपले योग्य उत्तर आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर म्हणू शकतो. ठीक आहे, पुन्हा जोड्या लावा आलेल्या आहेत. पुन्हा जोड्या लावा. या ठिकाणी फळा, दूरदर्शन, त्यानंतर अभ्यासक्रम आणि त्यानंतर टेप रेकॉर्डर. इकडे काय दिलेलं आहे? पूर्वनिवाचन, श्राव्य साधन, दृकश्राव्य साधन, पाठ्यपुस्तक, दृकश्राव्य साधन. इथं दृकश्राव्य दिले, दृकश्राव्य साधन लिहिले. आता पाहू आपण काय होते. तर फळा काय आहे? फळा, दृकश्राव्य, पाठ्यपुस्तक, दृकश्राव्य साधन. तर फळा यामध्ये पूर्वनिवाचन. थोडस अवघड वाटते बघा. दूरदर्शन जे आहे, दूरदर्शन दृकश्राव्य साधन आहे, म्हणजे याला 5 येणार. डीला काय येईल? 5 येईल. अभ्यासक्रम पूरक साधन आहे. काय आहे? अभ्यासक्रम पूरक साधन, पूर्वनिवाचन. टेप रेकॉर्डर काय आहे? श्राव्य साधन आहे का? नाही. दृकश्राव्य आहे का? नाही. तर पूर्वनिवाचन आपण टेप रेकॉर्डर वर करू शकतो का? याच काय होईल बघा, 1 3 होईल. फळा काय आहे?
दृक श्राव्य, दृक दिसणार आहे, श्राव्य पण आहे. नाही, हे प्रश्न थोडासा चुकीचा वाटत आहे मला, कारण मी कन्फ्यूज होता याचा अर्थ हा प्रश्न चुकीचा आहे. आता येला इथं तीन दृक फळा काय आहे, फक्त दृक साधन आहे. काय आहे, दृक आहे. पण दृक फक्त कुठं आहे का, नाही, हे पर्याय पाहिजे होता इथं आपल्याला, फक्त श्राव्य नसाय पाहिजे. म्हणून हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे. ठीक आहे. आणि टेप रेकॉर्डर जे आहे, टेप रेकॉर्डर फक्त दृक सुद्धा नाही आणि श्राव्य सुद्धा नाही. तर टेप रेकॉर्डरच्या माध्यमातून काय होतं, रेकॉर्डिंग होती. किंवा काही टेप रेकॉर्डर असे असतात की ज्याच्यामध्ये ऐकू सुद्धा येते. इथं फक्त श्राव्य पाहिजे आपल्याला. ठीक आहे, श्राव्य असायला पाहिजे. तर इथं श्राव्य सुद्धा नाही. म्हणून हा प्रश्न, हा इथं आहे बघा, हे टेप रेकॉर्डर आपल्याला देऊ शकतो आपण, याला 2 नंबर देऊ शकतो. पण फळा फक्त दृक आहे आणि हा इथं त्याचं काही ऑप्शन दिलेलं नाही. हा प्रश्न चुकीचा आहे. आपण याला पुढचा प्रश्न पाहू. ठीक आहे. प्रश्न 26वा, व्याख्यान ही शिक्षक प्रधान पद्धती आहे. ठीक आहे, व्याख्यान ही काय आहे, शिक्षक प्रधान पद्धती आहे. लघुनिबंधाचा उद्देश कोणता असतो? लघुनिबंधाचा जनजागृती, प्रबोधन, क्रांती आणि मनोरंजन. तर याचं योग्य उत्तर आहे काय आहे, त्याचं योग्य उत्तर काय असेल बघा, मनोरंजन करणे. लघुनिबंध हा मनोरंजनासाठी लिहिला जातो. त्यानंतर बघा 28वा प्रश्न, 28वा, खंडकाव्य कालिदासांनी लिहिलं. तर अखंड काव्य कोणी लिहिलेलं आहे? अखंड हे कोणी लिहिलेले आहेत? महात्मा फुले यांनी लिहिले आहेत. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. 29वा प्रश्न, योग्य जोड्या लावा. ठीक आहे. पारंपरिक पद्धती, व्याकरण पाठ, हेतुकथन, स्वयंअध्ययन आणि व्याख्यान पद्धती. इकडे काय, तर्कशुद्ध विचारसरणीस वाव असतो, विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित, समान गुणधर्म, 5 आहे, स्वतंत्र पायरी नाही. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय म्हणू शकतो बघा, स्वयंअध्ययन हे काय आहे, विद्यार्थी केंद्रित आहे, म्हणून याला 2 नंबर द्या. स्वयंअध्ययन काय, विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. त्यानंतर व्याख्यान पद्धती, व्याख्यान पद्धतीला 3 नंबर देऊ आपण, शिक्षक केंद्रित पद्धत आहे. त्यानंतर हेतुकथन, व्याकरण पाठ, तर्क विचारसरणीस भाव, म्हणजे याला 1 नंबर देऊ आपण, 1 नंबरला जोडी लागते. पारंपरिक पद्धती, समान गुणधर्म, हेतुकथन हे बरोबर आहे, समान गुणधर्म येतात त्याच्यामध्ये, याला 4 नंबर देऊ. कारण की हेतुकथन करत असताना समान गुणधर्म विद्यार्थ्यांना दाखवून द्यावे लागतात आपल्याला. त्यासोबत पारंपरिक पद्धत, मग उरलेलं काय आहे, स्वतंत्र पायरी नाही. तर इथं 5 देऊन टाकू आपण. ठीक आहे. मग 5 1 4 2 3, 5 1 4 2 3, व्याकरण पाठ. एच 4, समान गुणधर्म, पारंपरिक पद्धत नाही. अशा प्रकारचा बघा इथं पर्याय नाही. तरी बघा आपण पाहू, इथं 5 आहे बघा. ठीक आहे, 5. पण बी ला 1 पाहिजे होतं, तर 4 दिले, बी ला 4. व्याकरण पाठ, समान गुणधर्म नाही, हे चुकीचं आहे. इथं 1 असायला पाहिजे. C3 आहे का, सी ला 4 आहे, इथं 4 असायला पाहिजे. इथं ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, हा पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. म्हणून आपण जे तयार केलेलं आहे हेच योग्य उत्तर असणार आहे. पारंपरिक पद्धत जी आहे ती 5 आहे, म्हणजे स्वतंत्र पायरी नसती पारंपरिक पद्धतीमध्ये. व्याकरण पाठामध्ये काय असते, तर्कशुद्ध विचारसरणीस वाव असतो, हेतुकथनला समान गुणधर्म येतात, स्वयंअध्ययन हे विद्यार्थी केंद्रित असते, व्याख्यान पद्धती शिक्षक केंद्रित असते. म्हणजे आहे ते आपण लावलेलं आहे आणि पर्यायामध्ये ते पर्याय आपल्याला सापडत नाही, म्हणून आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहू. संस्कृत मध्ये नाटकास कोणत्या नावाने ओळखले जाते? दृश्य काव्य, महाकाव्य, विडंबन काव्य आणि खंडकाव्य. काय म्हणून पाहिलं जातं, तर त्याला दृश्य काव्य असं म्हणलं जातं. दृश्य काव्य, कारण नाटक काय असते, दिसते आपल्याला डोळ्यांनी, पाहू शकतो आपण, दृश्य काव्य असं म्हणलं जाते. त्यानंतर 31वा प्रश्न, आत्मविकासाचे प्रभाव साधन कोणते आहे? आत्मविश्वासाचे लेखन आहे, मनन आहे, चिंतन आहे का वाचन आहे? याचे योग्य उत्तर आहे आत्मविकासाचे लेखन आहे. ठीक आहे, आत्मविकासाचं प्रभावी साधन काय आहे? लेखन आहे. त्यानंतर सुमित
हा शब्द इंग्रजीचा कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 3 सोनेत. SONNET सोनेत किंवा सोनेट यापासून सुनीत हा इंग्रजीचा जो शब्द आहे तो घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर 33वा प्रश्न, मराठी लेखन हे कशा प्रकारे असते? मराठी अर्थानुसार, उच्चारानुसार, परिवर्तनशील किंवा अंतरंगी? तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे उच्चारानुसार. मराठी लेखन हे कसं आहे? उच्चारानुसार आहे. जसा उच्चार निघतो तसं त्याचे चिन्ह समोर समोर टाकले जातात. ठीक आहे. इथे योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. महाराष्ट्राची मातृभाषा. महाराष्ट्राची मातृभाषा काय आहे? मराठी. म्हणजे याला 4 लागणार. ग्रांथिक भाषा संस्कृत म्हणजे त्याला 5 लागणार. भारताची राष्ट्रभाषा, भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे म्हणून याला 6 लागणार. हृदयाची भाषा कोणती असती? बोली भाषा असती, त्यालाच आपण 2 लावू शकतो. आणि भाषेचा पहिला शब्द, भाषेचा पहिला शब्द काय असतो? हिंदी, संस्कृत, मराठी, मातृभाषा. हृदयाची भाषा ही मातृभाषा आहे, सॉरी, याला 3 येणार इथे. आणि भाषेचा पहिला शब्द हा काय असतो? बोली भाषा असतो, म्हणून इथे 2 हे ऑप्शन लागणार. 4 5 6 3 2. 4 5 6 3 2. 4 5 6 3 2. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोणत्या भाषेतील मूळ धातू भाष हा आहे? अर्धमागधी, बांगला, पाली, संस्कृत. मला वाटते संस्कृत भाषेमधला हा शब्द आहे. ठीक आहे. कोणत्या भाषेतला आहे? संस्कृत भाषेमधला आहे. या ठिकाणी मी हे काय करतो, थोडस इकडच्या बाजूला घेतो म्हणजे तुम्हाला सगळं दिसेल. ठीक. तर कोणत्या भाषेतला आहे? संस्कृत भाषेमधून आलेला तो आहे. 35वा प्रश्न चालू आहे आपला. ठीक आहे. संस्कृत भाषेमधला जो भाष नावाचा जो धातू आहे तो मराठीमध्ये आलेला आहे. ठीक आहे. 36वा प्रश्न, व्याकरण दृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? व्याकरण दृष्ट्या संस्कृत ही ग्रांथिक भाषा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेले आहेत? प्रमाण भाषा. व्याकरण दृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? तर संस्कृत नाही, प्रमाण भाषा आहे. ठीक आहे, सॉरी. त्यानंतर 37वा प्रश्न, अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात? 37वा प्रश्न, अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात? तर तो म्हणतात प्रश्न पद्धतीला. ठीक आहे. कारण की पाठ्यपुस्तक, उत्तरपत्रिका, प्रयोग पद्धती याच्यामध्ये काय नाही, पण प्रश्न पद्धतीला काय म्हणतात? अभ्यासक्रमाचा आत्मा म्हणतात. कारण की प्रश्न जर शिक्षकाने विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांना जर नाही विचारले तर त्या ठिकाणी परिणामकारक अध्यापन होणारच नाही. कोणाचे प्रश्न काय आहेत काहीच समजणार नाही आणि त्यामुळे काय शिकवायचं आणि काय शिकवून घ्यायचं हे दोघांनाही कळणार नाही. म्हणून प्रश्न पद्धतीला काय म्हणलं जातं? त्या ठिकाणी अभ्यासक्रमाचा आत्मा म्हणलं जातं. मनामध्ये खूनगाठ बांधून ठेवा. ठीक आहे, आत्मा म्हणलं जातं. त्यानंतर बघा 38वा प्रश्न, प्रचंड स्मरणशक्ती कोणत्या यंत्रात साठवलेली असते? संगणकामध्ये, दूरदर्शनमध्ये, रेडिओमध्ये, यापैकी नाही. मला वाटते संगणकच हे त्याचं योग्य उत्तर आहे. कम्प्युटरमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी काय केलेली असते? स्मरणशक्ती प्रचंड प्रमाणात साठवलेली असते. त्यानंतर 39वा प्रश्न, 39वा प्रश्न, प्रत्यक्ष नाटके पाहणे हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? प्रत्यक्ष नाटक पाहणं श्राव्य आहे, दृकश्राव्य आहे, करमणूक आहे, शैक्षणिक आहे? दृकश्राव्य आहे, कारण नाटक पाहताना दिसतंय आणि ऐकू सुद्धा येतंय, म्हणून दृकश्राव्य साधन आहे. 39चा पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. माधव ज्युलियन यांच्या खंडकाव्याचे नाव कोणते आहे? झेंडूची फुले, वीर तरंग, विरह तरंग. ठीक आहे, विरह तरंग. विरह म्हणजे दुःख आणि तरंग म्हणजे त्या ठिकाणी झालेली कंपन, दुःखाची कंपन होतात. वीरधवन, यमुना पर्यटन. माधव ज्युलियन यांची जी खंडकाव्य आहेत त्याचं नाव आहे विरह तरंग. हे योग्य उत्तर आहे. त्याचं नाव काय? विरह तरंग. कारण की झेंडूची फुले कोणाची आहेत? झेंडूची फुले हे कोणाचं साहित्य कृती आहे? तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून सांगा. पाहू माझा व्हिडिओ पाहणारे थोडेसे तरी अभ्यासू आहेत का नाही. यमुना पर्यटन ही
रचना कोणाची आहे ही सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. वीर धवल सांगू शकता का? वीर धवल मलाच माहित नाही. तरी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, माझ्या ज्ञानामध्ये आणखी भर होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा 41वा प्रश्न, NCERT है ना, NCERT नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठी प्रकारचा अभ्यासक्रम केव्हा तयार केलेला आहे? तर त्यांनी कधी केलेला आहे? तर तो केलेला 1988 ला. पर्याय क्रमांक 1, 1988 ला त्यांनी हा तयार केलेला आहे. ठीक आहे. वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे काय साध्य होते? बघा, आपण याला थोडस झूम आउट करू ना, सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतील. ओके. प्रश्न 43वा, भाषा विषयासाठी योग्य मूल्यमापन पद्धती कशासाठी सहाय्यक असते? त्याआधी आपण 42वा प्रश्न पाहिला नाही ना. वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होते? तर कोणते उद्दिष्ट साध्य होते? आकलन हे उद्दिष्ट साध्य होते. ठीक आहे. वैचारिक तत्व आणि सूत्र त्या ठिकाणी सांगितले की विद्यार्थ्यांना आकलनास सुरुवात होते. ठीक आहे. त्यानंतर 43वा, भाषा विषयासाठी योग्य मूल्यमापन पद्धती कशासाठी सहाय्यक ठरते? तर ते कशासाठी? प्लॅनसाठी, पृथक्करणासाठी, संयोजनासाठी आणि राबवणुकीसाठी. तर ती आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राबवणूक. राबवणूक है ना. भाषा विषयासाठी योग्य मूल्यमापन काय आहे? कोणती पद्धत आहे? राबवणूक पद्धती आहे. ठीक आहे. त्यानंतर 44वा प्रश्न पाहू आपण. भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडून येतात. उद्दिष्ट कोणते दिलेले आहेत? ठीक आहे. घडवून आणण्याचे उद्दिष्ट कोणी दिले आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हार्टन आयोग, त्यानंतर कोठारी आयोग, त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन आयोग. ठीक आहे. तर हे उद्दिष्ट जे आहे कोठारी आयोगाचं आहे. कुणाचं आहे? कोठारी आयोगाचं. भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट हे आपल्याला कोण दिलेलं आहे? कोठारी आयोगाने दिलेलं आहे. त्यानंतर 45वा प्रश्न आणि आपल्या व्हिडिओचा सर्वात शेवटचा प्रश्न, डाल्टन शिक्षण तज्ञाच्या मते विद्यार्थ्यांची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करतात? विद्यार्थ्यांच्या योग्यतेप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीनुसार, विद्यार्थ्यांनी चाचणीत मिळवलेल्या गुणांनुसार, विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार. याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. विद्यार्थ्यांच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यामध्ये वर्गवारी करावी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते कमेंट मध्ये लिहा इथं या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला खूप खूप शुभेच्छा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद.